कोणी काय काय प्रयत्न केले, काहींनी कर्म मार्गाचा आश्रय केला, काहींनी यज्ञाचा आश्रय केला, काहींनी ज्ञानाचा आश्रय केला। एक स्वयंबुद्धीच्या बाही रेगाले तयाची शुद्धची नाही, एक जाणीवेच्या डोई गरवी चिगळली, एकी मोक्ष लागावयाच्या आशा केला कर्मबाह्याचा भरवसा, परी ते पडले ओळसा विधी निषेधाच्या। कर्म मार्गाचा आश्रय केला ते विधी निषेध गुंतले, हे असं आम्हाला शिवू नका, हे असंच केलं पाहिजे, ते तसंच केलं पाहिजे, विधी निषेधातच अडकले ते, पुढं मायेतून तरुण गेलेच नाही, उलट मायेत जास्त अडकले। एकी यजन क्रियेची पेटी, काहींनी यज्ञाचा आश्रय केला, ते स्वर्गाला जाऊन स्वर्गाच्या कपाटात जाऊन बसले म्हटले। येत एक नवलावो जो जो की जे तरुण पावतो तो अपाव, उपाय करायला जावं ते मायेतून सुटण्याकरता अपाय होतो। सुख यावं म्हणून आपण परमार्थ करतो, पण कधी कधी परमार्थाने सुख यायच्या ऐवजी दुःख होतं। का? नीट परमार्थ केला नाही, जाणून केला नाही, व्यवस्थित केला नाही, असंही दिसतं कधी कधी। परमार्थ न करण्यापेक्षा काही परमार्थ करणारे दुःखी आहेत। का? परमार्थाच्या नावाखाली काय अंधश्रद्धा चाललेली आहे, परमार्थाच्या नावाखाली काही चुकीचं चाललेलं आहे। म्हणून परमार्थ हा जाणून केला पाहिजे, संतांच्या मार्गदर्शनाने केला पाहिजे। हरीची माया हरिभजने, हरिभक्ती सुखे चितरणे, हे निज गुह्य अर्जुनाचे निकारणे, स्वये श्रीकृष्णे सांगितले। मायेची निवृत्ती ज्ञानाने होते, ब्रह्मज्ञानाने होते, पण ते ब्रह्मज्ञान भक्ती केल्याशिवाय होत नाही। हरिगुणांची रसाळ कहाणी, ते ब्रह्मज्ञानाची जननी, हरिनामाचे निगर्जनी, जीव घेऊनी माया पळे। भगवंताचं गुण आपण गायले, कथा ऐकली की कथा ऐकल्यानंतर आपोआप ज्ञान होतं आणि जी माया जी आहे ती आपोआप निवृत्त होते। आपण श्रीगुरूंचा आश्रय केला म्हणून भगवंताने, ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे 2 उपाय लिहिलेले आहेत त्या श्लोकावर, दैवी ईशा गुणमय। एक एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलीच थडी सरले मायाजळ, हा एक उपाय सांगितला। आणि दुसरा उपाय सांगितला, जया सद्गुरु तारो पुढे, जी अनुभवाचे कासे गाढे, तया आत्मनिवेदन तरांडे आकळिले। ज्यांनी श्रीगुरूंचा आश्रय केला, संतांचा आश्रय केला, जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाडे, श्रीगुरूंच्या अनुभवाची ज्यांनी कास धरलेली आहे, आत्मनिवेदन नावाची भक्ती केलेली आहे ज्यांनी श्रीगुरूंच्या संबंधाने, ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना धरलं, ज्यांनी तुकाराम महाराजांना धरलं, ज्यांनी गुलाबराव महाराजांना धरलं, संतांना आपण आश्रय केला, संतांचा आश्रय केला, तरी सुद्धा ही जी माया आहे सहज निवृत्त होते। कारण मायेचं निवर्तक ज्ञान संतांजवळ आहे। संतांच्या कृपेद्वारे माया सहज निवृत्त होते। ज्ञानदेव मन